तर मी विनंती करेन इथे मात्र निलेश दादा भोपी यांना की आपल्या शुभ हस्ते या मंचावर उपस्थित वसंतजी फडके यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। बेलोली गावचे हे समाजसेवक आणि अतिशय उत्कृष्ट काम ज्यांचं सदैव राहिलं आहे ते वसंतजी फडके यांचा मात्र शुभ सन्मान या स्वराज चषकामध्ये केला जाईल। दादा यायचं आपण, तर निलेश दादा भोपी यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जाईल। त्याचबरोबर जनार्दन पाटील यांना पाहतोय, बेलोली गावचे माजी कुस्तीपट्टू, त्यांचंही मनपूर्वक स्वागत, सर्वांचं मनपूर्वक स्वागत। वसंतदादा फडके यांचा इथं यथोचित मानसन्मान होताना पाहतोय। बेलोली गावचं हे आदर्श नेतृत्व आणि समाजसेवक म्हणजे ओळख राहिली आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत, धन्यवाद। तर जनार्दन पाटील माजी कुस्तीपटू या, आपण आपला सन्मान स्वीकारा या। प्रत्येक षटकारासाठी आणि चौकारासाठी सुद्धा तब्बल 200 रुपयाची बक्षीस दिली जाईल वसंतजी फडके यांच्या वतीनं। या दोन्ही खेळाडूंना जे सलामीला दोन खेळाडू आहेत बेलोली संघाचे, जर जो बेलोली संघासाठी संपूर्ण बेलोली संघाच्या इनिंगसाठी जेवढे चौकार किंवा जेवढे षटकार लागवड जातील प्रत्येक चौकार प्रति षटकारासाठी वसंतजी फडके यांच्याकडून तब्बल 200 रुपयाची बक्षीस, धन्यवाद। शुक्रिया दिनेश बंधु, आपका हार्दिक स्वागत। और चलते मैदान के अंदर मैच इस बार देखा जाए तो रोंगटे भरा ये मुकाबला है, लेकिन रोहन पाटिल गेंदबाजी की जिम्मा संभाल रहे हैं जर्मन बेलोली टीम, और एक बार हवा में जरूर इस गेंद को खेल दिया है। पॉइंट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे, एक सिंगल जरूर मिलेगा, और एक सिंगल के साथ देखा जाए तो टीम का भी खाता ओपन, और बल्लेबाज सूरज सावंत। यशवंतजी कडव यांचा इथं शुभ सन्मान केला जाईल। तर मी रंगनाथ दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते यशवंत दादा यांचा सन्मान इथं करायचा आहे। यशवंतजी कडव साहेबांचा सन्मान इथं केला जाईल, तर रंगनाथ दादांच्या शुभ हस्ते इथे त्यांनाही सन्मानित केलं जाईल। यस, और एक बार फिर से इस बार या बैक टू द बॉलर खेला है, अपने फॉलो थ्रू में गेंद को पकड़ लिया बॉलर ने, लेकिन कोई रन लेने की गुंजाइश नहीं है, और इस प्रकार टीम का स्कोर 1 के घर में। बालांजी दे मस्त मजा आहे। और ये लॉब की हवा में जरूर इस बार एक्स्ट्रा गोल के ऊपर कैच इट और ड्रॉप, खतरा खतरा होने वाला था, लेकिन वापस आ गए घर के अंदर। नतीजा 1 को तो बाहर आने वाला था, लेकिन भाग्य ने साथ दिया। वाघमारे साहब थोड़े टेंशन में है क्योंकि रात गुजरती जा रही है और टीम का स्कोर 2। यस, जग्गू भाई का आवाज आप सभी ने सुना। टीम का स्कोर 2। आखिरी गेंद, और एक बार फिर से मिड ऑफ दायरे के अंदर है, रन लेने की गुंजाइश नहीं है। जय हनुमान बेलोली टीम का स्कोर है 2 विदाउट लॉस। पहला ओवर खत्म हो चुका है, 24 गेंदों का खेल अभी तक शेष। सूरज सावंत खेल रहे 1 पे, सूरज पाटिल खेल रहे 1 पे। मुकाबला चले जय हनुमान बेलोली बनाम SK22 मोरावे के बीच, लेकिन इस या दरम्यान टॉस करण्यासाठी विनंती करेन मी
मानसी स्पोर्ट्स डेरवली आणि प्रतीक 11 सुरुंगपाडा. मानसी स्पोर्ट्स डेरवली आणि प्रतीक 11 सुरुंगपाडा दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. जग्गाबाई नावाला त्याच्या तोडच नाही, नावाला त्याच्या तोडच नाही. जगदादानी सांगडे गावाचा, जगदादानी सांगडे गावाचा नावच रोशन केला. जग्गाबाई सांगडेवाला रायगड ठाण्यात फेमस झाला. जग्गाबाई सांगडेवाला. देखो जग्गा भाई का नाम लिया, जग्गा भाई ने हाथ मारा बाल के ऊपर. गाल देखिए गुलाब जाम है. खास खास चांबो और जग्गा भाई दोनों बहुत दोस्त है, दोनों के दोस्ती भी जबरदस्त है. बेलोली बनाम मोरावे के पीछे और इस बार शॉर्ट गेंद हवा में कैच इट और चली ये खेल खल्लास. पहला झटका जो हनुमान बेलोली टीम को दीजिए. कॅप्टन भारी जग्गाबाई, कॅप्टन भारी जग्गाबाई नावाला त्याच्या तोडच नाही, नावाला त्याच्या तोडच नाही. जग्गादादानी सांगडे गावाचा, जग्गादादानी सांगडे गावाचा नावच रोशन केला. जग्गाबाई सांगडेवाला रायगड ठाण्यात फेमस झाला. जग्गाबाई सांगडेवाला रायगड ठाण्यात फेमस झाला. काय बोलतोय? न बिल्कुल जग्गा भाई अभी लोकप्रिय हो चुके हैं और टीम का स्कोर पहुंचा है इस बार 2-1 विकेट के नुकसान पे. जानमान बेलोली टीम धरकन चोरगे साहब, दिनेश बंधु साहब, हमारे परशुराम दादा, सभी ग्रामस्थ जरूर इस बेलोली टीम को देख रहे. ये कट करने का प्रयास किया था. देखिए बॉल कितनी सुंदर थी आर्यन की. आणि अमित पाटील मोरावे यास एक कॅचसाठी बियर बडवायझर टीमचे पॅकर याचकडून ओके. चलिए ये कैच के लिए उन्हें बियर बडवाइजर रखी है टीम के पैकर की तरफ से. आर्यन तैयार. टीम का स्कोर 2. और ये देखिए क्या बॉलिंग चल रही है, कड़क गेंदबाजी. ये परफेक्ट काम चल रहा है गेंदबाज का. और इस ओवर की अभी तक 3 गेंदें शेष है. दूसरा मैंडेटरी पावर प्ले चल रहा है. और इस हालत में जय हनुमान बेलोली टीम का स्कोर देखा जाए तो 2-1 विकेट के नुकसान पे. टॉस जीतकर बेलोली टीम ने पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है. और इनकी अगली बॉल, ये लॉफ किया गेंद को. इस बार देखा जाए फील्डर मौजूद नहीं है कोई. 1 बाउंस, लेकिन वहां बैकअप अच्छा मिला. गुड फील्डिंग. मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन. 2 रनों के साथ सूरज सावंत खेल रहे 1 पे और अक्षय पाटिल खेल रहे इस बार देखा जाए 2 पे. टीम का स्कोर बेलोली का 4-1 विकेट के नुकसान पे. इस ओवर की आखिरी 2 गेंद शेष. ऑन शॉट के ऊपर मिड विकेट के क्षेत्र में एक सिंगल जरूर मिलेगा. एक सिंगल के साथ जय हनुमान बेलोली टीम का स्कोर पहुंचा है 5-1 विकेट के नुकसान पे. आखिरी गेंद शेष इस दूसरी ओवर की. अंतिम बॉल. ये बहुत अच्छी बॉल, शानदार बॉल, गति अच्छी है, मिश्रण सही है. ओवर की समाप्ति हो चुकी है. 2 ओवर के समाप्ति के बाद जय हनुमान बेलोली टीम का स्कोर है 5-1 विकेट के नुकसान पे. क्या गेंदबाजी आर्यन भोईर की सुंदर.
और रोहन ने भी अच्छी गेंदबाजी की, एक विकेट मैदान से बाहर चला गया। 5 पे जो स्कोर देख रहे थे ओवर की समाप्ति के बाद 18 गेंदों का खेल अभी तक शेष है। चला टॉस करण्यासाठी सुरुंगपाडा संघात संघनायक रेडी आहे, तरी पण मानसी डेरवली. अतुल भाई आपला संघनायक पाठवायचा आहे प्लीज. मानसी डेरवली, मानसी स्पोर्ट्स डेरवली संघात संघनायक, आपण टॉससाठी लगेच संपर्क साधायचा आहे. थँक्यू. जय चरोबा क्रिकेट संघ सांगडे आणि ग्रामस्थ मंडळ सांगडे आयोजित भव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. जाऊया आपण मैदानावरती. सामना सूर्य मोरावे विरुद्ध बेलवली या दोन संघामध्ये तिसरं षटक इथे मार्गस्थ असताना आपण गोलंदाज पाहतोय. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चेंडूने दिला चकमा, थोडीशी मिसफिल्ड आणि तत्पूर्वी 2 धावा. तिसरीचा प्रयत्न होता मात्र 2 धावेने संघ पुढे सरकेल. एकूण धावा त्या 7 धावा. धावसंख्या फलकावरती आपण पाहते पहिल्या षटकामध्ये धावा बनले त्या फक्त 2. मागचे 2 सामने आपण पाहिले धावा बनत नाहीत. फक्त एकटा निरे संघ होता ज्याने 57 धावा 4 षटकामध्ये दिल्या आणि सामना गमवला. आणि तत्पूर्वी आपण मैदानावरती पाहते निश्चितच धावा बनत नाहीत. गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी. लोअर फुल टॉस होता, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळणार. दुसरीसाठी प्रयत्न सुरू झालेत मात्र 1 धावेपेक्षा जास्त काही नाही. सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे सरकेल. विनय आम्हाला जॉईंट होतील. एकूण धावा त्या 8 धावा. 1 गडी बाद असताना आपण संघ पाहतोय जय हनुमान बेलवली आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना चेतन स्मृती रुद्रांश 11 सिके बॉयज मोरावे या 2 संघामध्ये लढत आहे. आमचे मित्र सुधीर पाटील जॉबवरून आलेत, त्यांचं सुद्धा स्वागत. आणि आमच्या सांगड्याचे छोटे क्रिकेटर गट्टू त्यांचं सुद्धा स्वागत आहे. थोडेसे आजारी आहेत आता क्रिकेटची हाऊस आहे. पप्पांच्या सोबत आमचे मित्र कुंदन सुद्धा आहेत, मयूर सुद्धा आहेत. सर्वांचे खूप खूप स्वागत. जाऊया आपण मैदानावरती. सामना सुरू झालाय. रोहन पाटील या षटकातील 4था चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. स्ट्रायकरला फलंदाज खेळते. विनय आम्हाला माहिती देत असताना अक्षय पाटील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक. एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नाही. धावा न बनण्याचं कारण मात्र अजूनही हे कोडं उलगडत नाही. दिनेश सर आपण पाहिलं निश्चितच पहिल्या दिवसापासून धावा बनत नाही. 2 संघ मात्र होते ज्यामध्ये एका संघानं 80 जमवल्या होत्या आणि 1 संघानं 69 जमवल्या. गोलंदाजीसाठी गोलंदाज होईल सज्ज. मोठ्या फटक्याचा प्रयत्न मात्र मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप साऱ्यांची चर्चा आम्ही पाहिली. पहिल्या रात्रीमध्ये आम्ही समालोचनासाठी होतो तेव्हा सुद्धा चर्चा होती विकेट थोडीशी शॉर्ट आहे आणि सीमारेषा लॉंग आहे आणि तिथपूर्वी धावा बनत नाहीत. मात्र तरी सुद्धा काही संघ असे होते ज्यांनी धावा बनवले. आपण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं जेव्हा नेरे संघानं 57 धावांचं टार्गेट दिलं ते टार्गेट 4 षटकामध्ये विनय पूर्ण झालं. इथे बॅटची एज आणि इथे झेल जमिनीला दान होते. मात्र धाव मिळणार फक्त सिंगलच्या साह्यानं धावसंख्या फलक पुढे सरकेल. एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते 13 धावा. 1 गडी बाद असताना या षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकांची झाली समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहेत त्या 1 गडी बाद 13 धावा. निश्चितच खूप सारे अतिथी मान्यवर आमच्या मंचावरती. कोणत्याही फलंदाजांना बेलोरी संघात जर षटकार लगावला तर महावितरण कर्मचारी पनवेल निलेजी नलावडे यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस दिली जाईल. आता बक्षीस सुरू झाली आहे, ती रात्रभर राहील आणि
500 रुपयाचे बक्षीस निलेशजी नलावडे सर ज्यांनी कालची रात्र गाजवली पैशांनी. आजही मात्र आता रात्र सुरू झाली आहे. बेलवली संघाच्या कोणत्याही फलंदाजा षटकार मारला तर 500 रुपयाचे बक्षीस निलेशजी नलावडे सर यांच्याकडून दिली जाईल. चला मानसी स्पोर्ट्स डेरवली संघात संघनायक अतुल भोईर आपण प्लीज संघनायक पाठवा. जाऊया आपण मैदानावरती 3 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या ते फक्त 13 धावा. आमच्या अत्यंत जवळचे मित्र शेखर पाटील उर्फ भाया त्यांची सुद्धा उपस्थिती. अजय पाटील उत्कृष्ट ऑलराऊंडर आणि त्यांचे मार्गदर्शक माजी उपसरपंच सतीशभाई पाटील. मोठ्या फटक्या खेळण्याचा प्रयत्न मात्र जाल्यामध्ये सापडलाय. आणखीन एक धक्का. 13 धावांवरती 19 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावा आहेत त्या फक्त 13 आणि गडी बाद झाले 2. जाऊया आपण मैदानावरती. बेलवली संघ प्रथम करते फलंदाजी आणि इथे डाव मात्र संकटामध्ये अडकलाय. एकूण धावा आहेत त्या 13 धावा. निश्चितच या संघाच्या जबरदस्त खेळाडू आणि ह्याच मैदानावरती ज्यांच्या माध्यमातून 6 मध्ये 6 षटकार आपण पाहिलेत. येसू होता गोलंदाज आणि त्यानंतर ज्याने षटकार ठोकले ते आमचे मामा, आवट्या मामा म्हणून प्रसिद्ध असणारे अनिल पाटील. त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण मैदानावरती. गोलंदाज होईल सज्ज. ऋतिक म्हात्रे गोलंदाजीसाठी येतोय. बेलवली संघाला धाबा पाहिजे. धाबा येते फक्त 13 धाबा. षटकातील पुढचा चेंडू इथे तडाखा आणि इथे मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर हर्षल पाटील आल्याला दाखवते आपला आतंक आणि चेंडू सीमारेषे पार. षटकार. क्या बात आहे डीजे. जाऊया आपण मैदानावरती. संघ पुढे सरकला 19. हा चेंडू आपण पाहिला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून पंचांचा इशारा येईल. चेंडू खराब आहे. अतिरिक्त धावेनं धावसंख्या फलक पुढे सरकले. एकूण धावे त्या 20. 2 गडी बाद झाले. सामना तुम्हाला जिंकायचा तर 40 ते 45 कशा पद्धतीने हव्यात कारण ह्या मैदानावरती धावा बनवणं तितकं सोपं नाही. ऋतिक म्हात्रे 2 मध्ये 7 खर्च केलेत आणि 2 फलंदाज मैदानावरती. अक्षय पाटील आणि हर्षल पाटील गोलंदाज तयार. आणि इथे मात्र बॅटची एज आणि फलंदाज बाद. तिसरा धक्का. जय हनुमान बेलवली संघाला. धावा असताना फक्त 20.
जाऊया आपण मैदानावरती. तर निश्चितच ज्यानं जेल पकडला ते अमित पाटील मोरावे यांना एक कॅशसाठी बियर बडवायझर टीमचं पॅकर यांच्याकडून देण्यात येईल. एका बडवायझरने काही होत नाही, सॉफ्ट स्मूथ बियर आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि इथे क्षेत्ररक्षक बॉम्ब पाहू देतात. पुढे दुसरीचा प्रयत्न झालाय. 2 धाबा सहज सोप्या पद्धतीने पूर्ण झाल्या. एकूण धाब्याच्या धावसंख्या फलकावरती 22 धाबा. पहिलं षटक फेकलं होतं रोहननं, दुसरं षटक फेकलं आर्यन. त्यानंतर पुन्हा एकदा रोहन आला. रोहननं पहिल्या षटकामध्ये 2 खर्च केले होत्या. त्यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये धाबा खर्च केल्या त्यानं 13. एकूण धावा धावसंख्या फलकावरती. मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे आणि चेंडू जाईल गोलंदाजाच्या डोक्यावरून. लॉंग ऑफला करेल क्लिअर. चेंडू सीमारेषे पार. षटकार. निलेश नलावडे साहेब या खेळाडूला दिली जाईल. निलेशजी नलावडे साहेब यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस. या षटकार मारणाऱ्या खेळाडूला त्याचा वसंतजी फडके यांच्याकडून 200 रुपयाची बक्षीस. निश्चितच यामधून प्रोत्साहन खेळाडूंचा नक्कीच वाढत असतो आणि तो षटकार दाखल आहे. संघाला गरज होती आणि मोकाच्या क्षणी ठोकलाय षटकार. धावे त्या 28 धाबा. 40 धाव्यांपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचायच्या. 7 चेंडूंचा खेळ बाकी. 2 खेळाडू मैदानावरती सरकलेत. अक्षय पाटील आणि त्याला साथ देते साहिल पाटील. साहिलने ठोकलाय षटकार. 2 मध्ये बनवले 8 धाबा. पंचांचा इशारा येईल. फ्रंट फुट नो बॉल. लाईन्स बिलॉंग टू दी अंपायर जसं म्हटलं जातं आणि पंचांचा इशारा येईल. हा येणार नो चेंडू. 1+1 धावा मिळतील. 2 धावा झाल्या. धावसंख्या फलकावरती 30 धावा धावसंख्या फलकावरती आपण नक्कीच पाहतोय. अजूनही या षटकातील विचार केला शेवटच्या चेंडूचा खेळ असणारे बाकी. आजच्या दिवस रात्रीचा जर आपण पाहिलं तर नेरे संघ होता ज्यानं 56 बनवल्या. मात्र 57 धावांचा टार्गेट डेरवली संघानं 4 षटकामध्ये पूर्ण केले होते. हा क्रिकेट आणि तो क्रिकेटचा खेळ मैदानावरती आपण नक्कीच पाहतोय आणि किती धावेपर्यंत मजल मारेल ही सुद्धा चर्चा. ऋतिक मात्रे अजून षटकार मारले तर मात्र रामचंद्र कालेकर बेलोली यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस दिली जाईल षटकार मारणाऱ्या खेळाडूला. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. इथे फ्रीडचा चेंडू. 2 धावा मिळतील. 2 धावेनं संघ पुढे सरकला. 4 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या येते 32. 32 धावा जाईल. तर रामचंद्र कालेकर आपण प्लीज या मंचाकडे आणि इथे अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला तो डेरवली संघाच्या बाजूनं. तर अतुल दादा काय निर्णय असेल? फिल्डिंग घेऊ आम्ही. खऱ्या अर्थानं प्रश्न विचारेन की मी सगळ्यांना विचारतो. 10चा गट आणि 5 ओव्हरच्या मॅच पहिल्यांदा खेळताय, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय आणि आयोजन पण ते चांगलं केलं. 4ला मॅचेस बोलून 6ला चालू करतात त्याबद्दल मी अभिनंदन मानतो आयोजकांचा. कारण 5 ओव्हर खेळायला भेटतच नाही कुठं आणि 4 ओव्हर तर भेटतच नाही दुसरा राऊंड. तर नक्कीच तुमचा विशेष कौतुक आणि तुम्ही थांबायचं सन्मान घ्यायचा आहे तुमचा. तर नाणेफेकीचा टॉस आपण गमावलाय. प्रथम फलंदाजी काय टार्गेट वाटतं या मैदानावरती? जास्तीत जास्त धावा काढायचा प्रयत्न करू आणि त्याने रोखण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच मगाचा प्रश्न राहिला तर नंतर शिल्लक बघूया आपण कारण सामना सुरू आहे. तर मी विनंती करेन रंगनाथ दादांना की आपल्या शुभ असते एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व. त्याचबरोबर डेरवलीचे क्रिकेट मानसी स्पोर्ट्स कित्येक वर्षापासून हा माणूस आपल्या खिशातून पैसे टाकत मात्र या मुलांना एकत्र घेत खेळतोय तो अतुलदादा भोईर यांचा मात्र यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केलं जाईल. अतुलदादा भोईर यांचा सन्मान रंगनाथदादांच्या शुभ हस्ते होताना. धन्यवाद अतुलदादा. आणि वळूया आपण लगेच या सामन्याकडे. थँक्यू सो मच. 4 षटकांचा खेळ संपलाय. धाबा आहेत त्या 32 धाबा. 3 गडी बाद झाले. जय हनुमान बेलवली संघ संघर्ष सूर्य आणि इथे षटकार जर मारला तर मात्र सुलतान ग्रुप आणि मच्छिंद्र पाटील याच्याकडून 500 रुपयाची बक्षीस राहील बेलवली. दुसरीसाठी निघालेत
आणि ते 2 धावा कंप्लीट. ह्या चुका तुम्हाला क्रिकेटमध्ये सुधाराव्या लागतील, कारण ह्या खेळपट्टीवरती धावा बनवणं तितकं सोपं नाही, मोठे फटके खेळणं तितकं सोपं नाही. आणि तिथे तुम्ही धावा त्यांना दान करत्या. 2 धाब्यानं संघ पुढे सरकला. एकूण धावे ते 34, 34 धावा. खऱ्या अर्थानं पाहतोय मच्छिंद्र पाटील बेलवली या सामन्याचा आनंद घेत आहेत. या मंगल पाटील असतील, सचिनजी पाटील असतील, सचिनजी म्हात्रे असतील, दुर्गा नेटवर्कचे सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. षटकार जर मारला होता तर मात्र वसंतजी फडके यांच्याकडून तब्बल 1500 रुपये दिले जातील. आता मात्र भाव वधारलाय, त्याच्यामुळे लक्षात घ्या की षटकार मारला तर मात्र 1500 रुपयाचा हा षटकार मात्र येतोय. काय सुरेख. नक्कीच नक्कीच. तर निलेश नारळ साहेबांचे सुद्धा पैसे इथे जमा आहेत. तर वसंतदादा फडके यांचे 1500 रुपये, त्याचबरोबर सुलतान ग्रुप 500 तुमचेही, मच्छिंद्र पाटील यांच्याकडून 500 आणि पहिले 500 रुपये जमा आहेत निलेश दादा नलावडे साहेबांचे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. तर अमित पाटील याच्यासाठी कॅश प्राईज आहे. आकाश कोहली गपान कॅशसाठी 1000 आहेत आणि त्या नक्कीच प्रयत्न असणारे. धाव आहेत त्या धावसंख्या फलकावरती आपण पाहते 40. तिसऱ्या पंचांची त्या मागणी केली जाते, आम्ही स्क्रीनवरती चेक करू. तर साहिलसाठी मात्र रामचंद्र कालेकर म्हणजेच बंड्या प्लीज मंचाकडे आगमन करायचे. यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस होती आणि ती मात्र कमावली आहे. षटकारानं बरीच कमाई केली आहे. फेअर डिलिव्हरी. तर बेलवली संघाच्या पाठीराख्या फक्त 11 खेळाडूंसाठी तिथे जागा आहे. आपण तिथून उठायचं आहे, नाहीतर तुमच्या संघाला 2 धाव्यांची पेनल्टी असणार आहे. आता जर षटकार मारला तर मात्र तरीही 1000चे बक्षीस वसंतजी फडके यांच्याकडून. या चेंडू षटकार मारला तर मात्र वसंत फडके यांच्याकडून 1000 रुपयाची बक्षीस. पैशाचा पाऊस केली जाते हाऊस. पण साहिल मात्र कमालीचा खेळ दाखवताना पाहतोय. धावा जोडलेत बहुमूल्य त्याने आणि पैशाची ही कमाई होतीये. जीवाच्या आकांताने प्रयत्न आहे धावा जमवण्याचा, गावासाठी लढायचं आणि गावासाठी जिंकायचं. आणि या स्पर्धेमध्ये जय हनुमान बेलवली संघ जाऊन पोहोचते. आतापर्यंत 42 धावा. सतीशभाई पाटील यांनी आम्हाला सांगितलं की 11 खुर्च्या आहेत, 11 खुर्च्यांवरती आम्ही बसणार नाही, मात्र स्टेजच्या बाजूची जागा आमची, तिथं आम्ही राहणार आणि संघाला सपोर्ट करत असताना. जाऊया आपण मैदानावरती. गोलंदाजी ते सज्ज होईल अमित शिवकर. आतापर्यंत 10 खर्च केलेत. या चेंडू षटकार 1200. या आणि चेंडू षटकार 1200. वसंतजी फडके यांचा एटीएम खुला झालाय आणि खुल्या झालेला एटीएम वर मात्र बरसला जातोय, येतोय हा षटकार. मैदानावरती षटकार या चेंडूवर षटकार आला तर 1000 वसंतजी फडके यांच्याकडून. वाह क्या बात आहे. आदरणीय डॉक्टर यशवंत भोईर साहेबांचं मनपूर्वक स्वागत. या मंचाकडे आगमन होत आहे आणि चेंडू हवेत जरूर राहिलाय. आदरणीय डॉक्टर यशवंतजी भोईर साहेब, अनिलदादा पाटील आणि खऱ्या अर्थानं आता मात्र रौनक या मंचावर येणार, कारण या स्पर्धेचे सर्व आयोजक आनंदबुवा पाटील यांचं मात्र मंचाकडे आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत, स्वागत आणि स्वागत. आदरणीय घनश्यामबुवा पाटील बोरले माजी ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर सोहेल 2030 चे मालक संतोषदादा पाटील यांनाही विनंती करतोय की अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे.
जयदास पाटील म्हणजे जयदास पेंटर बेलवली यांना विनंती करतोय अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. जयदास पाटील, आनंद बुवा, त्याचबरोबर आपण पाहतोय आमचे शाहीर तुकाराम दादा पाटील. दादा आपण या अतिथी कक्षामध्ये. रामचंद्र कालेकर आपणही या अतिथी कक्षामध्ये या. परशुराम पाटील सर, रमेश दादा पाटील, अमोल पाटील या सर्वांना विनंती आहे की आपण या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं. या पैशाची बरसात बेलोलीच्या मुलांच्यावर खूप मोठी झाली. साहिलनं मात्र आजची रात्र गाजवली आहे. आज फुल पैसा वसूल केला साहिलनं. आपल्या कारकिर्दीमधली सगळ्यात मोठी बक्षीस कदाचित तो आज कमवेल. मग वसंतदादा फडके असतील, यांच्याकडून भरमसाठ बक्षीस कमावली त्यानं. एक षटकार. त्याचबरोबर निलेश नारावडे साहेबांकडून षटकाराला 500 रुपये होते. रामचंद्र काळेकर यांच्याकडून 500 रुपये होते. त्याचबरोबर सुलतान ग्रुप मच्छिंद्र पाटील यांच्याकडून 500 रुपये होते. अतिश माळुसरे अजून शांत आहेत. कदाचित उत्तरार्धात त्यांचाही रंग चढेल, कारण बेलोली संघाला सदैव बॅक करणारी मंडळी आहे. तर साहिलला आणि एक षटकार मात्र भायांनी मारला होता, त्यासाठी सुद्धा बक्षीस आहे. त्याचा वसंतजी फडके यांच्याकडून प्रत्येक षटकार प्रत्येक चौकारसाठी 200-200 रुपयाची बक्षीस होती. परंतु नंतर जसा भाव वधारला ना, तसा मात्र मार्केटही चढला आणि चढलेल्या मार्केटनं मात्र अगदी उच्चांक गाठला आहे शेअर्स मार्केटनं आणि मात्र ठोकलेत इथे षटकार आणि षटकार. चला, 2 फलंदाज मैदानाकडे रवाना व्हायला लागेल आपण. यानंतरचा सामना असणार आहे, लक्षात घ्या. मानसी स्पोर्ट्स डेरिवल्याने प्रतिकिलेवान सुरुंगपाडा नाणेफेकीचा कौल लागला. तो मानसी स्पोर्ट्स डेरिवली संघाच्या बाजूनं स्वीकारलाय. ते म्हणजे प्रथम गोलंदाजी सामना असेल 4 षटकांचा. याची नोंद घ्या. पुढचा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 4 षटकांचा राहील आणि जास्त धावा जमवेल हायेस्ट स्कोरला बाय दिली जाईल. आणि बाय देताना लक्षात ठेवायचे, 20 धावा जमवल्या असतील तर चेस झाल्या तर 21च मोजले जातील. अंतिम चिन्ह षटकार किंवा चौकार ठोकला तर एक्स्ट्रा रन्स मोजल्या जाणार नाहीत. बायसाठी याची नोंद घ्यायची आहे. चला, फलंदाज मोरावे संघ फलंदाज पाठवाकरांना चेंडू बॉय तिकडे जाऊन बॉल बॉय आमचं तिकडे वाट पाहतो तुमची. थैंक यू. सभी दर्शकों का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है दोस्तों. जीतने के लिए टारगेट होगा आने वाले 30 गेंदे 49 49 रन बनाने. क्या ये रन बनेंगे या फिर ये रन रोके जाएंगे? जैसे कहते हैं ना, मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में लड़ने वालों के कदमों में ही जहान होता है. और यह मुकाबला किसके कदमों में होगा? क्योंकि जैसे कहते हैं ना, रुकावटें आती है सफलताओं की राहों में, ये कौन नहीं जानता, फिर भी वो मंजिल पा ही लेता है जो कभी हार नहीं मानता. एक तरफ बेलवली, दूसरी तरफ खेल रही है टीम. तर खऱ्या अर्थानं पाहिलं आपण साई प्रसाद हॉटेलचे मालक रोहित गवंडी यांच्याकडून प्रत्येक खेळाडूला संधी आहे की 15% डिस्काउंटची कूपन त्यांना मिळणार आहे. साई प्रसाद व्हेज अँड नॉनव्हेजचा स्पेशालिस्ट आणि उत्तम, कारण चवीच्या वाटा तिथे जाऊन थांबतात. अतिशय उत्तम क्वालिटीचं सर्वोत्तम जेवण साई प्रसाद हॉटेल पळसपे आणि त्यांचे ओनर्स रोहित गवंडी यांचं मात्र आगमन झालं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांच्याकडून या स्पर्धेला बाईक मिळते आहे, त्यांचं विशेष स्वागत. वेलकम वेलकम आणि वेलकम. विकेट हॅट्रिक जर घेतली तर वसंतजी फडके यांच्याकडून तब्बल 500 रुपयाची बक्षीस दिली जाईल. विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला डॉक्टर यशवंतदादा भोईर यांचं मात्र मंचाकडे आगमन झालं आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व. आणि या पंचकृषीमध्ये मी म्हणेन की एखाद्या गावपाल्याची जेवढी ओळख नसेल ना, तेवढी जास्त ओळख आदरणीय डॉक्टर यशवंतजी भोईर साहेब यांची आहे. कोरोना काळामध्ये या माणसानं खूप उत्तम सेवा दिली या पंचकृषीला, त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. ही अनिलदादा पाटील यांचंही आगमन झालं आहे. तर अनिलदादा आपलंही मनपूर्वक स्वागत. रामचंद्र कालेकर यांचंही स्वागत. जाएंगे दोस्तों मैदान में. सभी दर्शकों का तहे दिल से है स्वागत. अंपायर का इशारा, गेम ऑन. पीछे खिलाड़ी है तैनात. 1 रन मिल जाएगा. खाता खुल चुका है. इस जय हनुमान बेलवली क्रिकेट टीम को सपोर्ट करने के लिए हमारे पूर्व उप सरपंच सम्मान्य सतीश भाई पाटिल, हमारे अजीज दोस्त शेखर पाटिल, आतिश मालुसरे लोनेवले और बेलवली क्रिकेट टीम के स्टार खिलाड़ी अजय पाटिल मौजूद है. और हमारे अजीज दोस्त
योगेश दादा पाटिल बेलवली, उनकी भी शुभकामनाएं इस टीम के लिए, इस टूर्नामेंट के लिए आ चुकी है। 49 का था टारगेट, पहली गेंद के ऊपर है सिंगल। सूरज सावंत मैदान के अंदर है मौजूद। गेंद बल्लेबाजी में आशीष मात्रे, बड़े स्ट्रोक की तलाश थी, गेंद है हवा में, 3 खिलाड़ी तैनात थे, 3 का तिगड़ा, काम बिगड़ चुका था, किसी ने कॉल नहीं किया, सेफ लैंडिंग होती हुई 1 रन का इजाफा होता हुआ। सूरज सावंत पहली गेंद के ऊपर सिंगल, दूसरी गेंद के ऊपर सिंगल, रन बने हैं टोटल 2। आशीष मात्रे, अमित पाटिल, सीके बॉयज मोरावे, जय हनुमान बेलवली के बीच में ये दिलकश नजारा मैदान के अंदर हम देख सकते हैं। अगली गेंद उठाने का प्रयास है, गेंद है हवा में, खिलाड़ी तैनात था पर उससे दूर है और गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा चौका। गेंदबाज है तैयार, विकेट कीपर की गलती की चुकाएंगे कीमत, गेंद जाएगी चौका। यहां पर रन बन रहे, रन बन नहीं रहे, बह रहे मानो मैदान में। टीम की रन संख्या टोटल जाकर पहुंची है 10 रन। थैंक यू सो मच। सिक्के बॉयज मोरावे क्रिकेट टीम के पॅकर या दरम्यान जीवन पाटील गुरुग्राम पंचायत सदस्य बेदोली वारदोली, जीवन पाटलांना विनंती करते आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचे आहेत। त्याचबरोबर शेकड्यावाले अरुण पाटील यांचंही मनपूर्वक स्वागत। जीवन पाटील या आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा। तो मोरावे क्रिकेट टीम के पैकर, इनके ओर से 1 छक्के के लिए 1 बडवाइजर है, चौके के लिए बडवाइजर है। यदि मुकाबला जीतते हैं तो 1 बॉक्स बडवाइजर है और यदि मुकाबला हारते हैं तो 5 बॉक्स बडवाइजर है। तो अभी खिलाड़ियों को सोचना है, लेकिन क्रिकेट ऐसा खेल है दोस्तों, यहाँ पर हारने के लिए कोई नहीं खेलता, जीतने के लिए सारे खेलते हैं। और मैं तो कहूँगा उनके पैकर से निश्चित तौर पर हौसला अफजाई उनके किए जा रही है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है सूरज सावंत। इस ओवर के आने वाली अंतिम गेंद का खेल है बाकी। टीम की रन संख्या टोटल है 11। गेंदबाजी तैयार, गति में मिश्रण ने सूरज का पीछा लाके डॉट गेंद की समाप्ति होती हुई पहले ओवर की भी समाप्ति, और पहले ओवर के समाप्ति के बाद टीम की रन संख्या टोटल है 11 रन। पहले ओवर में 11 आए, 49 रनों का था टारगेट। जैसे कहते हैं ना, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं, और कश्तियां बदलने की जरूरत नहीं, दिशा को बदलो तो किनारे खुद ब खुद बदल जाते हैं। और ये मुकाबला किसके हक में जाएगा? 49 का टारगेट था, पहले ओवर में 11 आए। अच्छी बात ये रही सिक्के बॉयज मोरावे क्रिकेट टीम के लिए कि उन्होंने विकेट खोया नहीं है, लेकिन सूरज सावंत का ओवर कमाल का था। दूसरा ओवर लेकर आएंगे गेंदबाज कैलाश पाटिल, क्या अच्छी गेंदबाजी करेंगे, क्या मुकाबले में मजा बरकरार रहेगा। बेलवली क्रिकेट टीम, जय हनुमान बेलवली, गावदे बेलवली पहले से सुपर 10 में जगह बना चुकी है। जबरदस्त मुकाबला चलता है। गेंदबाज तैयार है, एक बार फिर से कैलाश पाटिल इस सत्र के दूसरे पावर प्ले की ओवर करते हुए। पहली गेंद इस ओवर की, अच्छा स्ट्रोक है, लॉन्ग ओवर में खिलाड़ी तैनात है, आसान सा मौका गवाया, वहां पर खिलाड़ी तैनात है सूरज सावंत। ऐसी गलतियां सूरज आपसे टीम एक्सेप्ट नहीं करेगी।
बिल्कुल बर्दाश्त नहीं करेगी। इतना आसान कैच था, यहां पर शोले का ठाकुर भी होता बिना हाथों वाला तो भी पकड़ लेता था। ये आसान मौका था। या दरम्यान जर मॅच बेदूर संघाने जिंकला तर अविनाश म्हात्रे यांच्याकडून मात्र 2000ची बक्षीस दिली जाईल। खास अनिल भाऊ म्हणजे आवट्या भाऊसाठी ही बक्षीस आपल्या संघासाठी 2000 रुपये अविनाश म्हात्रे यांच्याकडून जर बेदूर संघ जिंकला तर दिली जाईल। वाह क्या बात है। डॉट गेंद के समाप्ति होते हुए जैसे कहते हैं ना, किस्मत से ज्यादा ना किसी को मिला है ना मिलेगा, पर दुनिया गवाह है इस बात की, जिसने अपनी किस्मत खुद लिखी है उसी ने यह दुनिया बदली है। लेकिन यह मुकाबला कौन बदलेगा। 12 रन स्कोर कार्ड के ऊपर, पहले ओवर में रन आए थे टोटल 11, इस ओवर की 2 गेंदों के ऊपर सिंगल आए। लाजवाब ये लड़ाई मैदान के अंदर चलती हुई, खोद कर निकालने की कोशिश थी। सिंगल डबल से कुछ खास फर्क पड़ेगा नहीं। जय हनुमान बेलोली क्रिकेट टीम की यदि बात करेंगे, सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर, 1 रन का इजाफा होता हुआ टीम की रन संख्या टोटल पहुंची है 13 रनों के ऊपर। आदरणीय शांताराम दादा पाटील यांना विनंती करतात, दादा या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे। या सामन्याचा आनंद आपण मात्र या मंचावरून घ्या। धन्यवाद। जीवन पाटील ग्रुप पंचायत सदस्य बेलोली वार्तूर यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर छकडेवाले अरुण पाटील यांचंही मनपूर्वक स्वागत। जाएंगे दोस्तों मैदान में कैलाश पाटिल। लाजवाब लाजवाब ये गेंदबाज, जैसे कहते हैं ना काम का। तर मात्र बादल ग्रुप मग जीवनदादा पाटील असतील ना अरुणदादा छकडेवाले असतील यांच्याकडून ही 1000ची बक्षीस दिली जाईल। पैसा पैसा आणि पैसा। जबरदस्त गेंदबाजी, 5 गेंदे फेंकी है, 2 रन केवल खर्च करे, टेक ऑफ कर रही है गेंदे। टीम की रन संख्या टोटल है 13 रन। अभी तक विकेट खोया नहीं है, लेकिन अमित पाटिल की बात करेंगे, 4 गेंदों में केवल 2 बने, 7 में 10 आशीष म्हात्रे के आए। अंतिम गेंद इस ओवर की, सीधे बल्ले से खेला, पीछे खिलाड़ी तैनात सूरज। 1 रन, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 2 ओवर की समाप्ति, 2 ओवर में रन बने टोटल 14। अब आने वाली गेंदे है 18 और 35 की आवश्यकता। पाउडर गाली दुनिया दीवानी है इस खेल की। इसका नाम है दोस्तों क्रिकेट। दुनिया में सबसे ज्यादा पसंद करा जाने वाला खेल है दोस्तों फुटबॉल, सॉकर जिसे कहा जाता है। सबसे ज्यादा पैसा जिस खेल में है वो खेल है गोल्फ, उसके बाद नंबर आता है फुटबॉल और उसके बाद नंबर आता है क्रिकेट। क्रिकेट के चाहने वाले जो भी यहाँ पर मौजूद है, आज हमने अंतरराष्ट्रीय स्तर के ऊपर इमोशनल मोमेंट काफी सारे देखे। जो भारत बनाम इंग्लैंड के बीच में टेस्ट मैच शुरू हुआ, जिस खिलाड़ी की चर्चा पिछले 2 साल से हो रही थी रणजी ट्रॉफी में, जिसने कमाल के रन बनाए, सरफराज खान, जिनको आज मौका मिला और जिनके पिताजी का सपना था कि मैं एक दिन इंडिया के लिए, भारत के लिए खेलूंगा, उनका सपना पूरा नहीं हुआ। उनके 2 बेटे थे, एक था सरफराज खान, छोटा वाला था मुशीर खान। आपने सरफराज को आईपीएल में पहले देखा था, जिन्होंने रणजी में रन बनाए थे। उसका छोटा भाई था मुशीर खान, अंडर 19 में उसका हमने खेल देखा। किसी कारणवश वो पीले कपड़े वाले हमें कभी भी मुकाबला जीतने नहीं देते। हमने ऑस्ट्रेलिया के खिलाफ मुकाबला खेला था, WTC वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप मुकाबला गवाया, वर्ल्ड कप फाइनल हमने गवाया और उसके बाद हमने अंडर 19 वर्ल्ड कप फाइनल भी गवाया। लेकिन उसमें मुशीर खान जो हमारे अंडर 19 के ताकतवर ओपनर थे, वो सरफराज खान के छोटे भाई थे और आखिरकार आज सरफराज का सपना पूरा हुआ और रविंद्र जडेजा ने उनको आज कुछ चलते रन आउट हुए थे। गति में मिश्रण था, यहां पर बल्लेबाज ने क्रीज छोड़ी है, बल्ले का किनारा है, एक और है सफलता। जय हनुमान बेलोली क्रिकेट टीम राज करती हुई पहले 2 ओवर में
आउट हुए बल्लेबाज मैदान के अंदर अमित पाटिल, लेकिन जब ये रिप्ले देखेंगे ना तो बहुत नाखुश होंगे। चाहे उनके बल्ले से गेंद टकराई थी लेकिन गेंद का टप्पा गिरा था मैदान में, लेकिन आपने क्रीज छोड़ी है, इसका मतलब अब आउट हो। कभी कभी बड़े दिल वाले भी मैदान के अंदर चर्चा करेंगे इसके बारे में। अंतरराष्ट्रीय स्तर के ऊपर कई सारे ऐसे मौके हमने देखे हैं। जाएंगे मैदान में एक बार फिर से। गेंदबाज है तैयार, राउंड द विकेट साहिल पाटिल। ओवर द विकेट से ये गेंद थी, लाजवाब गेंदबाजी, हाथ खोलने का कोई मौका नहीं है। 16 गेंदें बचेगी और जीतने के लिए जरूरत है 35 रनों की आवश्यकता। क्या कमाल का मुकाबला। हमारे सबके लाडले अनिल पाटिल उर्फ आउट मामा को हम देख पा रहे यहां पर मिड ऑफ में फील्ड करते हुए नजर आ रहे। कल उनसे हमने चर्चा की थी, वो हमें बता रहे थे कि शायद मैं कल का मुकाबला मिस करूंगा, थोड़ी सी फिटनेस का सवाल है, लेकिन फिर भी मैदान के अंदर उतरे। ये चाहते क्रिकेट की, लाजवाब ये फील्डिंग है, कोशिश जरूर की थी, तब तक 2 रन का इजाफा होता हुआ। निश्चित तौर पर तालियां बज रही है बेलवली क्रिकेट टीम के खेमे से। अच्छी फील्डिंग का नजारा, खुद कप्तान ने इस टीम को बनाने में उनका बेस सारा योगदान है, अपने टीम के लिए रन बचा रहे। 2 रन का इजाफा होता हुआ मुकाबला दोनों तरफ जा सकते हैं। मोराबे टीम भी जानती है बल्ला चलना जरूरी है आशीष का, आशीष के ऊपर भरोसा करती है। 1-2 बड़े हिट आशीष के बल्ले से मुकाबला बन जाएगा। अमित उनका साथ निभा रहे, 15 गेंदे और जीतने के लिए 33 रनों की है जरूरत। क्या कमबैक करेगी इसके बॉयज मोराबे टीम। बड़े स्ट्रोक की तलाश क्या पूरी होगी, इंतजार क्या खत्म होगा। 7 में 10 बनाया आशीष ने, 15 गेंदे 33 की जरूरत। अच्छा स्ट्रोक है, ऊंचाई ज्यादा है, क्या लंबाई मिलेगी? जी नहीं, खिलाड़ी तैनात थे सूरज सावंत, कोई गलती नहीं होगी। 14 गेंदे 33 की है जरूरत। बी फायटर्स ग्रुपचे आदरणीय भारतदादा पाटील यांना विनंती करतो की आपण या अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे। DB फायटर्स, त्याचबरोबर जर संघ बेलूर संघ जिंकला तर बादल ग्रुप जीवनदादा पाटील आणि अरुणदादा चकडेवाडे यांच्याकडून 1000ची बक्षीस, त्याचबरोबर अविनाशजी मात्रे यांच्याकडून तब्बल 2000ची बक्षीस। आम्ही विचार केला ना तर खऱ्या अर्थानं मनोहर पाटील बेलूर संघाला एवढी बक्षीस का लगावली जाते आहे, याचं मुख्य कारण असं आहे, हे जे सगळे खेळाडू खेळतात ना यांना नाईटचा अनुभव नाही आहे। हे सगळे नवे ताजे खेळाडू खेळत आहेत। सूरज सावंत जर सोडला तर इतर कोणताही खेळाडू ज्या संघाला या संघातील खेळाडूला फारसा अनुभव नसलेले खेळाडू आहेत, त्याच्यामुळे त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे। तो निश्चित तौर पर इसकी ज़रूरत भी होती है। जब भी आपके गांव की टीम खेलती है, निश्चित तौर पर नए खिलाड़ी खेलते हैं, उनका हौसला अफजाई करना बेहद ज़रूरी हो जाता है और वही कोशिश करते हैं। ये पर्दे के पीछे का किरदार है दिनेश सर, क्योंकि हमने रामायण में देखा था प्रभु राम ने बाली को पेड़ के पीछे से चुपके से मारा था। आगे से मारना उनके लिए मुश्किल नहीं था, लेकिन वो मार ना सके। महाभारत में हमने देखा था भगवान श्री कृष्ण ने कभी हथियार नहीं उठाए, लेकिन उनके मार्गदर्शन के बिना अर्जुन को युद्ध जीतना बिल्कुल नामुमकिन साबित हो सकता था। लेकिन ये पर्दे का पीछे का किरदार है और वो निभाते हुए। बड़े स्ट्रोक की तलाश थी, अंपायर का इशारा आएगा कि ये गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती भी टीम की रन संख्या जाकर पहुंची है 17 रन के ऊपर, 2 विकेट के नुकसान के ऊपर। गेंदें बची है अभी भी 14 गेंदें और 32 की आवश्यकता। मुकाबला बन सकते हैं। सिक्के बॉयज मोरावे भी जानते हैं ज्यादा विकेट खोए नहीं है। आशीष का मौजूद रहना, उनका रुकना मैदान में बेहद जरूरी है। ऋतिक पाटिल उनका साथ निभा रहे। 14 गेंदें 32 की आवश्यकता। क्या वो बड़े स्ट्रोक आएंगे, ये भी देखने वाली बात है। गेंदबाज निकल चुके एक बार फिर से साहिल पाटिल। इस ओवर की 5वीं गेंद, फुल टॉस से गेंद थी, पीछे खिलाड़ी तैनात है। 1 रन मिल जाएगा। दूसरे की तलाश है, खतरा उठाया था
और 2 रन का इजाफा होता है। आने वाली गेंदे बची है 13 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 30 की आवश्यकता। 13 गेंदे 30 रन, मुकाबला क्या बनेगा? अंपायर थोड़ा सा सलाह मशवरा करते हुए ये फुल टॉस गेंद थी। तीसरे अंपायर की मांग की जा रही है। अंपायर्स रिव्यू। यस, जर बेलोली संघानं सामना जिंकला तर आनंददादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस म्हणजे जवळपास 3,500 रुपये या सामन्यामध्ये जर सामना जिंकला बेलोली संघ तर मिळतील आणि आनंददादा पाटील या सामन्याचा आनंद लाईव्हमध्ये घेत आहेत, त्यांचंही स्वागत. यस, इट इज अ नो बॉल. 1+2 टोटल मिलेंगे 3 रन. जाएंगे मैदान में. मुकाबला फिर से बन चुका है दोस्तों. ये क्रिकेट है, लाजवाब ये लड़ाई है, लाजवाब ये मुकाबला है. जैसे कहते हैं ना, पैरों में मोच और छोटी सोच किसी इंसान को कभी आगे बढ़ने नहीं देती. सोच बड़ी रखनी है. फ्री हिट की ये गेंद है, ऑफ स्टिक के बाहर से गुजरी. अंपायर का इशारा आएगा, गेंद खराब है. आने वाले 14 गेंदे 28 रनों की आवश्यकता. जैसे कहते ना, कर्म और कांड दोनों करो मगर अपने दम पर करो. मैं गुजारिश करूंगा जो खेमा है सिक्के बॉयज मोरवे क्रिकेट टीम का, पवेलियन से आवाज देना, वहां से खिलाड़ियों को सूचित करना बिल्कुल मना है दोस्तों. थोड़ा सा आपको ध्यान रखना है. ये हम नहीं बोल रहे दोस्तों, ये आयोजकों का कॉल है. हम खाली आपको हमारी भाषा में समझा रहे हैं. थोड़ा सा आपको सहयोग करना है. मैदान में जाएंगे दोस्तों. आने वाले 14 गेंदे 28 की आवश्यकता. गेंदबाज है तैयार साहिल पाटिल. अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच मुकाबला बन जाएगा. ऋतिक पाटिल नाम का तूफान मैदान के अंदर उठ चुका है. 13 गेंदे 22 रन की जरूरत. पलट कर ऊपर आता है, पलटवार है ऋतिक पाटिल का. 13 गेंदे 22 की आवश्यकता. मुकाबला कौन जीतेगा? दोनों तरफ आग बराबर की लग चुकी है. गेंदबाज है तैयार साहिल. बल्ले के निचले हिस्से में गेंद आई, खिलाड़ी तैनात है. डायरेक्ट हिट का प्रयास जरूर हुआ था. अच्छा थ्रो, 1 रन मिलेगा. अब गेंदे बचेगी 12 और जीतने के लिए 21 रन की है जरूरत. आपण लगेच स्वागताकडे वळतोय. तर मी विनंती करतो, 12 चेंडू शिल्लक आहे, गेनिंग ब्रेक आहे. थोडंसं किसन गणू मात्र साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते लगेच सन्मान करता पाहुण्यांना मंचावर उपस्थित. तर डॉक्टर यशवंत भोईर दादा आपल्याला विनंती करतो की आपण या. डॉक्टर यशवंत भोईर साहेब आपला इथे शुभ सन्मान केला जाईल आदरणीय किसन गणू मात्र साहेबांच्या शुभ हस्ते. डॉक्टर्स म्हणजे खऱ्या अर्थानं पृथ्वीवरचा दुसरा देव समजला तर, आणि या माणसानं मात्र अनेक लोकांचे जीव वाचवणारे व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर यशवंत भोईर यांचा शुभ सन्मान आदरणीय किसन गणू म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. यानंतर सन्मान असेल तो म्हणजे गुरुग्राम पंचायत बेलोली वारदोलीचे विद्यमान सदस्य जीवनजी पाटील. जीवनदादा पाटील आपण या, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. जीवन पाटील, जीवन पाटलाने विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारा प्लीज. जीवन पाटील यांचा सन्मान केला जाईल. दुर्गाम पंचायत बेलोली बारदोली विद्यमान सदस्य जीवन पाटील यांचा येतोची सन्मान. आणि या 2 सन्मान नंतर मात्र आपण लगेच वळूया सामन्याकडे. जाएंगे दोस्तों मैदान में. अंतिम गेंदे बचेगी 12 रन बने हैं टोटल 28. 21 की है आवश्यकता.
मुकाबला कौन जीतेगा यहां से? एक तरफ सिक्के बॉयज मोरावे जय हनुमान बेलवली 12 गेंदे 21 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। गेंदबाजी में आएंगे एक बार फिर से कैलाश पाटिल। चलो मुकाबला शुरू करने दोस्तों। 12 गेंदे 21 की आवश्यकता, कंपलसरी चेस से टाइम अलर्ट है अंपायर के माध्यम से। बेलवली क्रिकेट में आप बहुत समय ले रहे हैं दोस्तों, मुकाबला आपको शुरू करना है। अंतिम गेंदे 12 और 21 रनों की जरूरत। कैलाश पाटिल सामने है ऋतिक पाटिल। जोरदार अपीलों में उत्साह। डॉट गेंद के समाप्ति होते हुए क्या मुकाबला बन चुका है। 11 गेंदे और जीतने के लिए 21 की आवश्यकता। जैसे कहते हैं ना, सफल होने के 3 नियम, खुद से वादा, मेहनत ज्यादा और मजबूत इरादा। कौन रख पाएगा मैदान में, यह भी देखने वाली बात है। 11 गेंदे 21 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। लाजवाब यह क्रिकेट है। गेंदबाज से तैयार, एक बार फिर से डॉट गेंद की यह समाप्ति है। शेकोटी पेटवली आहे, धूर पहा, तिकडून धूर येतोय। विनंती करतोय की आपण लगेच विझवा, कारण धूर बघा आतमध्ये यायला लागलाय। न थके अभी पैर, ना अभी हिम्मत हारी है, हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने का, इसलिए सफर अभी भी जारी है। आने वाली गेंदे बचेगी। 11 गेंदे 20 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। लाजवाब ये लड़ाई है। 11 गेंदे 20 की आवश्यकता। गेंदबाज कैलाश पाटिल है तैयार। सीधे बल्ले से खेला, एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी तैनात। 1 रन मिलेगा, थोड़ा सा फंबल, यही समय होता है दोस्तों। आपको एक अटेम्प्ट में गेंद फील्ड करनी होती है, थोड़ा सा फंबल हुआ, 2 रन का इजाफा होता है। बाद 10 गेंदे 18 की आवश्यकता। जो मेहनत पर भरोसा करते हैं वो किस्मत पर बात कभी नहीं करते हैं, और वही कोशिश मैदान के अंदर की जा रही है। क्योंकि यूं ही नहीं मिलता कोई मुकाम, उन्हें पाने के लिए चलना पड़ता है। इतना आसान नहीं होता कामयाबी का मिलना, उसके लिए किस्मत से भी लड़ना पड़ता है। और लड़ाई जारी है। जैसे कहते ना, ताश के पत्तों में इक्का और जिंदगी में सिक्का, जब चलता है दुनिया सलाम ठोकती है। अच्छा स्ट्रोक है, लेकिन खिलाड़ी तैनात, दूसरे की तलाश थी। क्या कमाल का थ्रो, खिलाड़ी तैनात थे। सूरज सावंत हर जिम्मेदारी अपनी अच्छी तरीके से निभा रहे मैदान में। 1 रन, 1 से ज्यादा कुछ नहीं है। आने वाली 9 गेंदे 17 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। कौन जीतेगा बाजी? एक तरफ मोरावे, एक तरफ बेलवली। 9 गेंदे 17 की है जरूरत। संघर्ष और तकलीफ के बिना क्या मजा है जीने में। तूफान भी थम जाता है उस पर जब आग लगी हो सीने में। और गांव के लिए मुकाबला जिताना है। कौन मुकाबला जीतेगा? जबरदस्त ये लड़ाई है। गेंदबाज से तैयार, एक बार फिर से कैलाश पाटिल। सामने है आशीष मादरे। आशीष ने 7 में बनाए 10 रन, ऋतिक ने 6 में बनाए 12, 32 रन अब तक। गति में मिश्रण किया था। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। जैसे केदार विनाय, हर कहानी का एक किंग होता है और हर किंग की एक कहानी होती है, लेकिन इस मुकाबले की कहानी कौन लिखेगा? 8 गेंदे 17 की है जरूरत। लाजवाब मुकाबला। निखिलजी शेंद्रे यांचं मात्र मंचाकडे आगमन होतोय। तर आदरणीय निखिलजी शेंद्रे यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे। जयमल्हार हॉटेलचे मालक निखिलजी शेंद्रे, आपलं सहर्ष स्वागत। बाहर है साहिल जगे यांचंही आगमन होत आहे। तर या साहिल, तुम्ही एक उत्कृष्ट गोलंदाज साहिल राहिलाय, स्वागत आहे। सात गेंदे और जीतने के लिए 17 की जरूरत है। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में ही जहान होता है। और लड़ाई हमने देखी कैलाश पाटिल की।
क्या लाजवाब ये मुकाबला है। और इस मुकाबले जीतने के लिए अगर जिंदगी में कुछ पाना हो तो तरीके बदलो, इरादे नहीं, और इरादा बदलना होगा मुकाबला जीतने के लिए। 7 गेंदे 17 की आवश्यकता। कैलाश पाटिल की अंतिम गेंद, नया खिलाड़ी नीरज मात्रे। 7 गेंदे 17 रन की जरूरत। बेलवली और मोराव के बीच में लड़ाई, पीछे एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी तैनात। 1 रन मिल जाएगा, थोड़ा सा फंबल है, 2 रन का इजाफा, 2 रन मिलेंगे इस गेंद। तो आने वाली गेंदें बचेगी दोस्तों 6 और जीतने के लिए कंपलसरी 15 की है जरूरत। तर नेक्स्ट मॅच प्रतीक 11 सुरुंगपाडा वर्सेस मानसी स्पोर्ट्स डेरवली. दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय मानसी स्पोर्ट्स डेरवली संघानं. आपण रेडी राहायचं आहे. चला वेळ नका दौडू, आपण सामना लगेच सुरू करा. सामना सुरू करायचा आहे लगेचच. चलो मुकाबला शुरू करना है दोस्तों. 6 गेंदे जीतने के लिए 15 रन की जरूरत है. जैसे कह देना जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतरीन होता है. दर्द सबके एक है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. कौन बिखरेगा कौन निखरेगा, क्या मुकाबला बना है दोस्तों मैदान में. जबरदस्त ये लड़ाई है. अब साथ निभाना होगा ऋतिक पाटिल को, ऋतिक पाटिल से नीरज मात्रे को. जबरदस्त लड़ाई है. भले ये अपने जिगरी दोस्त है मगर जितने भी है परमानुभव में जाएंगे दोस्तों मैदान में. मुकाबला शुरू हो जाएगा. छह गेंदे 15 की आवश्यकता. मुसीबत से तू ज्यादा डर या खौफ ना रख, तू जीतेगा जरूर एक दिन. बस आज हौसला रख, वो हौसले की है जरूरत. जोरदार अपील करी गई थी, अंपायर के ऊपर दबाव डालने की यह कोशिश थी, लेकिन 22 का 1 रन मिलता है. अब 5 में करने हैं 14 रन. क्या मुकाबला जीताएंगे मैदान में नीरज मात्रे, ऋतिक पाटिल या पर हर्षल पाटिल मैदान में ऊपर अपना लोहा मनवाएंगे. क्योंकि निकाल दे अपने दिल से डर डर को. नजारे मिल गए फिर तेरी नजर को, दामन भर जाएगा सितारों से तेरा. ये दुनिया देखेगी तब तेरे उभरते हुनर को. हुनर किसका देखेगी, गेंदबाज का या फिर बल्लेबाज का. अंतिम 5 गेंदे 14 रनों की आवश्यकता. कौन मुकाबला जीतेगा, लाजवाब ये लड़ाई है. गेंदबाज तैयार. जहां सिर झुक जाए वही मंदिर, जहां हर नदी समा जाए वही समंदर है. जीवन की इस कर्मभूमि में युद्ध बहुत है लेकिन हो जो हर जिंग जाए वो सिकंदर है. कौन होगा सिकंदर इस मुकाबले का. जबरदस्त ये लड़ाई है. गेंदबाज तैयार. हर्षल पाटिल, बल्ले का किनारा, बल्लेबाज आउट. 4 गेंदे 13 की जरूरत. तर विनंती करतोय किशोर पाटील, आत्माराम पाटील. किशोर पाटील बोरले, आत्माराम पाटील बोरले, त्याचबरोबर हबप संतोष पाटील महाराज म्हणजे सोहेल 20-30, सोहम 20-30, घनश्याम शेठ पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य बोरले या 4ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. स्वराज्य चषक 2024च्या परामध्ये आपलं सहर्ष स्वागत. अच्छे काम कर रहे हैं मैदान में. 4 गेंदे 13 की आवश्यकता. जैसे हम हमेशा कहते हैं दोस्तों, जो छलकता है घड़ा वो आधा भरा होता है, सोना भी भट्टी में पड़कर ही खरा होता है. एक बात बता दो तुम्हें मेरे दोस्तों, आज मैं पैसों से नहीं
कर्मों से बड़ा होता है और इस मुकाबले में कर्म करने होंगे। अंतिम गेंदे है 4 और जीतने के लिए 13 की आवश्यकता। आतिश पाटिल क्या मुकाबले में जान डालेंगे, क्या क्षमता रखते हैं सीके बॉयज मोरवे क्रिकेट टीम मुकाबले जिताने की। 4 गेंदे 13 की आवश्यकता। आतिश पाटिल, चार गेंदे 13 रन की है जरूरत। हर्षल पाटिल के हाथ में गेंदे, टप्पा गिरने के बाद हल्की सी गेंद, रन नहीं मिलेगा इस गेंद के ऊपर। 3 गेंदे और 13 की जरूरत है। स्ट्राईक चेनचा नियम लक्षात घ्या, कीपर जवळ असू दे अथवा लांब, जर डायरेक्ट चेंडू पकडला तर स्ट्राईक चेंज आणि रन मिळणार नाहीये। कीपर जर जवळही असला किंवा लांब असला जर चेंडू डायरेक्ट पकडला तर रन मिळणार नाहीये, याची नोंद घ्या। 3 गेंदे 13 की है जरूरत। छक्का चाहिए, चौका चाहिए मोरवे क्रिकेट टीम को। क्या वो बड़ा स्ट्रोक आएगा? आतिश पाटिल, उनके सामने है हर्षल पाटिल। पीछे खिलाड़ी तैनात जरूर है, 1 रन मिलेगा, सिंगल है। अब 2 गेंदे जीतने के लिए 12 की जरूरत है। वो हौसला रखना होगा, वो विश्वास रखना होगा। जैसे कहते हैं ना, उम्मीदें तैरती रहती है, कश्तियां डूब जाती है, कुछ घर सलामत रहते हैं। आंधियां जब भी आती है, बचा ले जो हर तूफान से, उसे आस कहते हैं। बड़ा मजबूत है धागा जिसे विश्वास कहते हैं। क्या विश्वास रखेंगे? 2 गेंदे 12 की आवश्यकता। ये गेंद तय करेगी इस मुकाबले का भविष्य, इस मुकाबले का रहस्य। क्योंकि जो मंजिलों को पाने की चाहत रखते हैं वो समुंदर पर भी पत्थरों के पुल बना देते हैं। जबरदस्त मुकाबला है, क्योंकि जोश कभी कम ना होने देना, मुसीबत में खुद को रोने ना देना। यकीन रख सच होंगे तेरे सपने, खुली आंखों को कभी सोने ना देना। 2 गेंदे 12 रन है, पीछे खिलाड़ी है तैनात। तालियां इस बात का सबूत है कि जय हनुमान बेलोली टीम जीत की ओर अग्रसर हो चुकी है। क्रिकेट में जब तक अंतिम गेंद होती नहीं कुछ कहते नहीं है, लेकिन 1 गेंद और 11 की है जरूरत। एक गेंद और जीतने के लिए 11 की जरूरत है। चलो मुकाबला शुरू करने दोस्तों, अंतिम गेंद का खेल है बाकी। औपचारिकता बची है और मुकाबला जीता जय हनुमान बेलवली। वेल प्लेड। छोट्यानी पण जायचं नाही मैदानामध्ये, छोटू बाहेर ये, चल लाईनअप करा सगळ्यांनी। आणि जीवनदादा पाटील आणि अरुणदादा छकडेवाले यांच्याकडून मात्र बादल ग्रुपच्याकडून 1000ची बक्षीस बेलूर संघासाठी येते। नक्कीच